अनघा आणि समीरचं लग्न होऊन जवळपास 12 वर्षे झाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अनघा फारच मोठी स्वप्न पाहणारी मुलगी नव्हती. तिला फक्त साधं सुखी घर हवं होतं. समीर मात्र नेहमी म्हणायचा, मला स्वतःची कंपनी उभी करायची आहे. एक दिवस माझं नाव सगळ्यांना माहीत असेल. अनघाला त्याच्या डोळ्यातलं स्वप्न दिसायचं. म्हणून लग्नानंतर तिने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि समीरच्या स्वप्नाला आपलं स्वप्न मानलं. सुरुवातीला समीरने छोटंसं ऑफिस घेतलं. 2 टेबल, 1 संगणक आणि भाड्याची छोटी जागा. पैसा कमी होता. कधी ऑफिसचं भाडं भरायची चिंता, तर कधी कर्मचाऱ्यांचा पगार. एका रात्री समीर निराश होऊन घरी आला. अनघा, मला वाटतं माझ्याकडून हे होणार नाही. अनघाने त्याच्यासमोर चहा ठेवला. आज नाही जमलं म्हणून उद्याही जमणार नाही असं थोडंच आहे. समीर म्हणाला, पण पैसे कुठून आणू? अनघा काही क्षण शांत राहिली. मग तिने स्वतःच्या कपाटातून दागिन्यांची छोटी पेटी काढली. समीरने आश्चर्याने विचारलं, हे कशासाठी? अनघा हसली, तुझ्या कंपनीसाठी. समीरने लगेच नकार दिला, नाही, हे तुझे आहेत. अनघा म्हणाली, आपलं लग्न झाले ना, मग तुझं स्वप्न आणि माझं आयुष्य वेगळं कसं? त्या पैशातून कंपनीला पहिलं मोठा भांडवल मिळालं. पुढची काही वर्षे अनघाने अक्षरशः घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. समीर ऑफिसमध्ये जास्त वेळ देऊ लागला. अनघा मात्र घरातील प्रत्येक जबाबदारी सांभाळत होती. हळूहळू कंपनी वाढू लागली. 2 कर्मचारी 15 झाले. छोटं ऑफिस मोठ्या कार्यालयात बदललं आणि काही वर्षांनी समीरची कंपनी शहरातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक झाली. लोक समीरचं कौतुक करू लागले. कार्यक्रमांमध्ये त्याचा सत्कार होऊ लागला. पण प्रत्येक वेळी अनघा शांतपणे मागे उभी राहायची. समीरही सुरुवातीला तिच्याकडे पाहून म्हणायचा, तू नसतीस तरी हे शक्यच झालं नसतं. अनघाच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. पण कंपनी मोठी होत गेली तसा समीर बदलू लागला. पूर्वी तो घरी आल्यावर अनघाशी तास न तास बोलायचा. आता मात्र त्याच्या हातात सतत फोन असायचा. पूर्वी रविवारी कुटुंबासाठी असायचा. आता अचानक ऑफिसच्या मीटिंग सुरू झाल्या. अनघाने पहिल्यांदाच फार विचार केला नाही. तिला वाटलं कंपनी मोठी झाली आहे, कामही वाढलं असेल. पण एक दिवस समीर ऑफिसला निघताना त्याच्या शर्टवर एक वेगळाच परफ्यूमचा सुगंध होता. अनघाने सहज विचारलं, आज नवीन परफ्यूम? समीर क्षणभर थांबला. हो, ऑफिसमध्ये कुणीतरी गिफ्ट दिला. अनघाने पुढे काही विचारलं नाही. पण त्या रात्री तिच्या मनात पहिल्यांदा एक छोटासा संशय निर्माण झाला. काही दिवसांनी कंपनीत एक नवीन प्रोजेक्टची जबाबदारी रिया नावाच्या तरुण कर्मचाऱ्याला देण्यात आली. रिया हुशार होती, आत्मविश्वासू होती आणि समीरच्या अगदी जवळून काम करू लागली. सुरुवातीला अनघाला त्यात काही गैर वाटलं नाही. पण हळूहळू तिला जाणवू लागलं, समीर रियाचा उल्लेख घरीही करू लागला होता. रियाने आज खूप चांगली प्रेझेंटेशन केली. रिया नसतीच तर हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नसता. अनघा हसायची, पण तिच्या मनात प्रश्न वाढत होते. एका रात्रीच समीरचा फोन टेबलवर पडला होता. फोनवर मेसेज आला. अनघाने फोन उचलला नाही. फक्त स्क्रीनवर दिसणारे काही शब्द तिच्या नजरेस पडले. आज तुमच्यासोबत घालवलेला वेळ. पुढचं वाक्य स्क्रीनवर दिसण्याआधीच फोन लॉक झाला. अनघा काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या मनात हजार प्रश्न होते. पण तिने स्वतःला सावरलं. कदाचित मी चुकीचा अर्थ लावतीये. दुसऱ्या दिवशी समीरने सांगितलं, आज रात्री उशीर होईल, महत्त्वाची मीटिंग आहे. अनघाने फक्त विचारलं, कोणासोबत? समीरने तिच्याकडे पाहिलं. ऑफिसची टीम आहे. आणि तो निघून गेला. त्या रात्री अनघाने पहिल्यांदा समीरच्या ऑफिसला फोन केला. रिसेप्शनिस्टने सांगितले, मॅडम, आज ऑफिसमध्ये कोणतीही मीटिंग नाही. अनघाच्या हातातून फोन जवळजवळ सुटला. तिच्या डोळ्यासमोर गेली 12 वर्षे उभी राहिली. तिने त्याच्यासाठी विकलेली दागिने, त्याच्या स्वप्नासाठी केलेला त्याग आणि आज तो तिलाच खोटं सांगत होता. पण अनघाने त्या रात्री ना भांडण केलं ना समीरला प्रश्न विचारला. तिने फक्त स्वतःशी एक निर्णय घेतला, मी आरोप करणार नाही. आधी मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने एक अनपेक्षित निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा नेहमीपेक्षा लवकर उठली. समीर नाश्ता करत असताना ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. आज मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊ का? समीरच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. तू ऑफिसमध्ये? अनघा हसली. हो, कंपनी मीही उभी केली आहे ना. खूप वर्षांनी माझं ऑफिस पाहावंसं वाटलं. समीरने लगेच काही उत्तर दिलं नाही. मग म्हणाला, आज थोडं काम जास्त आहे, तू दुसऱ्या दिवशी ये. अनघाच्या मनातला संशय आणखी वाढला. नाही, आजच येते. समीरने तिच्याकडे पाहिलं.
यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्टता स्पष्ट दिसत होती. दुपारी अनघा कंपनीत पोहोचली. रिसेप्शनवरच्या कर्मचाऱ्यांनी तिला पाहताच आदराने नमस्कार केला. काही जुने कर्मचारी तर आनंदाने म्हणाले, मॅडम तुम्ही किती दिवसांनी आलात. अनघाच्या डोळ्यात जुन्या आठवणी आल्या. याच छोट्याशा ऑफिसमध्ये तिने आणि समीरने कितीतरी रात्री जागून काम केलं होतं. ती हळूहळू पुढे गेली. तेवढ्या तिला एका काचेच्या केबिनमध्ये रिया दिसली. रिया समीर समोर बसली होती. दोघी काहीतरी गंभीर बोलत होते. अनघा दाराजवळ पोचताच रिया अचानक उठली. मॅडम. समीरही लगेच उभा राहिला. अनघा तू इथे. अनघाने शांतपणे उत्तर दिलं, हो. माझ्या कंपनीत आले तर आश्चर्य का वाटतंय. समीर काही बोलला नाही. अनघाने रियाकडे पाहिलं. तू रिया ना. हो मॅडम. तुझं काम समीर खूप कौतुकाने सांगतो. रियाच्या चेहऱ्यावर क्षणभर संकोच दिसला. सर नेहमी तुमच्याबद्दलही खूप चांगलं बोलतात. अनघा हसली, पण त्या हसण्यात समाधान नव्हतं. काही वेळाने समीर एका मीटिंगसाठी बाहेर गेला. अनघा ऑफिसमध्येच थांबली. तिला कंपनीतील जुने कर्मचारी भेटत होते. त्यापैकी माधव नावाचा एक कर्मचारी तिच्याजवळ आला. तो कंपनीच्या सुरुवातीपासूनच समीरसोबत काम करत होता. त्याने हळू आवाजात विचारलं, मॅडम तुम्ही ठीक आहात ना. अनघा थबकली. का. माधव काही क्षण शांत राहिला. काही नाही. अनघाने त्याच्याकडे पाहत विचारलं, माधव काही माहिती असेल तर मला सांग. माधवने आजूबाजूला पाहिलं, मग म्हणाला, मॅडम काही महिन्यापासून सर खूप बदलले आहेत. अनघाच्या हृदयाची धडधड वाढली. रिया आणि सर. माधव पुढचं वाक्य पूर्ण करण्याआधीच थांबला. मला काही चुकीचं बोलायचं नाही. अनघाने त्याला थांबवलं. मला अफवा नकोत. मला फक्त सत्य हवं आहे. माधवने मान खाली घातली. मग कंपनीच्या अकाउंट्सकडे लक्ष द्या. मॅडम. अनघा चकित झाली. अकाउंट्स. हो. काही मोठे व्यवहार झाले आहेत, पण त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. त्या संध्याकाळी अनघा घरी परतली. समीर उशिरा घरी आला. त्याने सहज विचारलं, आज ऑफिसमध्ये काय केलंस. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. काही जुन्या आठवणी पाहिल्या. समीर शांत झाला. अनघाने मुद्दाम रियाबद्दल काही विचारलं नाही, पण त्या रात्री तिने समीरच्या ऑफिसमधील जुन्या कागदपत्रांची आठवण काढली. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात ती स्वतः अकाउंट्स सांभाळायची, म्हणून तिला आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती होती. आणि आता तिला जाणवलं, गेल्या 6 महिन्यात कंपनीचा नफा वाढला होता, पण बँक खात्यातील प्रत्यक्ष रक्कम मात्र अपेक्षेपेक्षा कमी होती. कुठेतरी पैसा दुसरीकडे जात होता. दुसऱ्या दिवशी अनघा पुन्हा ऑफिसमध्ये गेली. यावेळी ती थेट अकाउंट्स विभागात गेली. काही जुन्या फाईल्स पाहताना तिच्या नजरेस एक व्यवहार पडला. एका नव्या कंपनीला मोठी रक्कम दिली होती. त्या कंपनीचं नाव पाहून अनघा थबकली, कारण त्या कंपनीच्या मालकाचं नाव होतं रिया देशमुख. अनघाच्या हातातली फाईल थरथरू लागली. तिने पुन्हा व्यवहाराची तारीख पाहिली. 30 तारीख, ज्या दिवशी समीरने तिला महत्त्वाची मीटिंग असल्याचं सांगितलं होतं. आता अनघाला एक गोष्ट स्पष्ट झाली होती. प्रश्न फक्त समीर आणि रियाच्या नात्याचा नव्हता. कंपनीचे पैसेही कुठेतरी वळवले जात होते, आणि या सगळ्यामागे समीरची नेमकी भूमिका काय होती हे अजून बाकी होतं. त्याच क्षणी तिच्या फोनवर समीरचा कॉल आला. अनघा तू आता ऑफिसमध्ये काय करतेस. अनघा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाले, ज्या कंपनीसाठी मी माझं आयुष्य दिलं तिच्यात नेमकं काय चाललंय ते पाहते. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. समीरचा फोन कट झाल्यानंतर अनघा बराच वेळ शांत बसली. तिच्या मनात एकच विचार होता, जर समीर निर्दोष असेल तर तो एवढा घाबरला का. तिने त्या व्यवहाराची प्रत आपल्या जवळ ठेवली आणि घरी परतली. रात्री समीर नेहमीपेक्षा लवकर घरी आला. तो घरात येताच अनघाने विचारलं, रिया देशमुखच्या कंपनीला एवढी मोठी रक्कम का दिली. समीरच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. तू माझ्या ऑफिसच्या फाईल तपासल्या. हो. अनघा तुला माझ्यावर विश्वास नाही. अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. विश्वास होता म्हणूनच 12 वर्ष तुझ्यासोबत उभी राहिले. पण आता प्रश्न माझ्या विश्वासाचा नाही, तुझ्या वागण्याचा आहे. समीर काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, त्या पैशांचा व्यवसायाशी संबंध आहे. तुला सगळं समजणार नाही. अनघाला हे उत्तर अजिबात पटले नाही. मग मला समजावून सांग. समीर मात्र खोलीतून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अनघाने माधवला फोन केला. मला त्या व्यवहाराबद्दल पूर्ण माहिती हवी आहे. माधवने सावधपणे सांगितलं, मॅडम मी जे पाहिलं आहे ते सांगतो, पण कृपया माझं नाव कुठेही घेऊ नका. ठीक आहे, माधव म्हणाला. रियाची कंपनी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली, तरी आपल्या कंपनीकडून तिला मोठे प्रोजेक्ट मिळाले. अनघाने विचारलं, समीरने स्वतः मंजूर केले. हो.
मग माधवने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. आणि त्या कंपनीच्या काही व्यवहारांवर सर स्वतः लक्ष ठेवतात. अनघाच्या मनातला संशय आणखी वाढला. पण त्याच दिवशी तिला वेगळा धक्का बसला. रिया स्वतः अनघाला भेटायला आली. ती शांत होती. अनघाने तिला घरात बसवलं. रिया काही क्षण खाली पाहत राहिली. मग म्हणाली, मॅडम, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. अनघा शांतपणे म्हणाली, बोल. रिया म्हणाली, तुम्हाला जे दिसतंय ते पूर्ण सत्य नाही. अनघा थबकली. मग सत्य काय आहे? रिया काही क्षण गप्प राहिली. सर माझ्यासोबत काही चुकीचं करत नाहीत. अनघाच्या मनात आश्चर्याची लहर उमटली. रिया पुढे म्हणाली, पण ते तुमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. अनघाने विचारलं, काय? रिया उठली. ते मी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट सांगते, तुम्ही समीरवर राग करण्याआधी त्याचं पूर्ण ऐका. आणि ती निघून गेली. अनघाला काही समजत नव्हतं. जर रिया आणि समीरमध्ये अफेअर नसेल तर मग समीर तिच्यापासून काय लपवत होता? आणि कंपनीचे पैसे रियाच्या कंपनीकडे का गेले होते? त्या रात्री अनघाने समीरशी बोलायचं ठरवलं. समीर घरी आला तेव्हा तिने त्याच्यासमोर एकच प्रश्न ठेवला, तू माझ्यापासून काही लपवत आहे का? समीरने तिच्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. तो हळू आवाजात म्हणाला, हो. अनघाचं हृदय जोरजोरात धडधडलं. काय? समीरने उत्तर दिलं, मी तुला काही महिन्यांपासून एक सत्य सांगू शकलो नाही. तो थांबला. मग म्हणाला, तुझ्या नावावर असलेली कंपनीची मोठी हिस्सेदारी मी धोक्यात टाकली आहे. अनघा हादरली. काय? समीर पुढे म्हणाला, कंपनीवर मोठे आर्थिक संकट आलं होतं. ते वाचवण्यासाठी मला काही निर्णय घ्यावे लागले. अनघाने विचारलं, मग रियाची कंपनी? समीरने नजर खाली केली. ती त्या योजनेचा एक भाग होती. अनघाला अजूनही समाधान मिळालं नव्हतं. कारण एक प्रश्न बाकी होता. जर हे सगळं कंपनी वाचवण्यासाठी होतं तर समीरने तिच्याशी खोटं का बोललं? आणि त्याच क्षणी समीरने जे सांगितलं ते ऐकून अनघाच्या पायाखालची जमीन सरकली. अनघा, कंपनीच्या आर्थिक संकटामागे बाहेरचं कुणी नाही. आपल्या कंपनीमधलाच एक माणूस गेल्या 2 वर्षापासून सगळं बिघडवत आहे. अनघाने थरथरत्या आवाजात विचारलं, कोण? समीरने तिच्याकडे पाहिलं. ज्याच्यावर तू माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतेस. समीरचं ते वाक्य ऐकून अनघा जागच्या जागी थिजली. ज्याच्यावर तू माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतेस. अनघाच्या डोळ्यांसमोर कंपनीतील अनेक चेहरे आले. पण तिच्या मनात एकच नाव आलं, माधव. कंपनीच्या सुरुवातीपासून समीरसोबत असलेला माधव, ज्याने त्यांच्या संघर्षाचे दिवस पाहिले होते, ज्याला अनघा नेहमी घरच्यांसारखं मानायची. ती अविश्वासाने म्हणाली, माधव असं कधीच करू शकणार नाही. समीर शांतपणे म्हणाला, मलाही हेच वाटत होतं. समीरने काही कागद तिच्यासमोर ठेवले. त्यात कंपनीच्या खात्यातून वेगवेगळ्या छोट्या व्यवहारांद्वारे पैसा बाहेर गेल्याच्या नोंदी होत्या. अनघा प्रत्येक कागद बारकाईने पाहत होती. अचानक तिच्या लक्षात एक गोष्ट आली. काही व्यवहारांवर माधवची मंजुरी होती. पण अनघा म्हणाली, याचा अर्थ माधव दोषी आहे असं होत नाही. समीरने मान हलवली. म्हणूनच मला खात्री करायची आहे. दुसऱ्या दिवशी दोघांनी माधवला ऑफिसमध्ये बोलावलं. माधव आत आला. समीरने त्याच्यासमोर कागद ठेवले. माधव, हे व्यवहार तू मंजूर केलेस? माधवने कागद पाहिले. त्याचा चेहरा बदलला. हो, पण? अनघा लगेच म्हणाली, पण काय? माधवने दीर्घ श्वास घेतला. मॅडम, मी जे केलं ते कंपनीचं नुकसान करण्यासाठी नव्हतं. समीरने विचारलं, मग कोणाच्या सांगण्यावरून? माधव गप्प राहिला. काही क्षणांनी त्याने उत्तर दिलं, मला आदेश दिले जात होते. अनघाने विचारलं, कोणाचे? माधवने डोळे खाली केले. सरांचे. समीर दचकला. माझे? माधव म्हणाला, हो, पण ते तुमचे वैयक्तिक आदेश नव्हते. अनघाला काही समजलं नव्हतं. माधवने पुढे सांगितलं, मला तुमच्या डिजिटल सहीचा वापर करून काही व्यवहार मंजूर करायला सांगितले गेले होते. समीरने आश्चर्याने विचारलं, माझ्या सहीचा? माधवने मान हलवली. हो. आता प्रकरण आणखी गंभीर झालं होतं. कोणीतरी समीरचा नावाचा गैरवापर करत होता. अनघाला अचानक रियाची आठवण झाली. ती म्हणाली, रिया म्हणाली होती की मला पूर्ण सत्य माहीत नाही. माधवने रियाचं नाव ऐकताच तिच्याकडे पाहिलं. मॅडम, रियालाही या सगळ्याची माहिती आहे. अनघा थबकली. म्हणजे तीही यात आहे? माधव म्हणाला, नाही, ती यात अडकली आहे. काही वेळाने रिया पुन्हा ऑफिसमध्ये आली. तिने समीर आणि अनघासमोर एक फाईल ठेवली. आता मला सगळं सांगावंच लागेल. समीरने विचारलं, काय आहे यात? रिया म्हणाली, ज्या कंपनीच्या नावावर पैसे फिरवले जात होते ती कंपनी माझ्या नावावर आहे. अनघा तिच्याकडे पाहत राहिली. रिया पुढे म्हणाली, पण ती कंपनी मी स्वतःच्या इच्छेने सुरू केली नव्हती.
मग रिया म्हणाली, माझ्या नावाचा वापर करून ती कंपनी दुसऱ्याच व्यक्तीने चालवली. समीरने फाईल उघडली. काही कागदांवर एका व्यक्तीची सही होती. तो चेहरा पाहताच अनघाच्या हातातून फाईल खाली पडली, कारण त्या व्यक्तीला ती खूप चांगली ओळखत होती. तो होता तिचा स्वतःचा भाऊ निलेश. अनघा स्तब्ध झाली. निलेश? समीरही शांत झाला. आता सगळे धागे एका व्यक्तीकडे जाऊन थांबले होते. निलेशनेच माधवचा वापर केला होता. रियाच्या नावावर कंपनी उभी केली होती आणि समीरच्या नावाचा गैरवापर करून पैसे वळवले होते. पण सर्वात मोठा प्रश्न अजून बाकी होता. निलेशने हे सगळं का केलं? तेवढ्यात अनघाच्या फोनवर निलेशचा कॉल आला. अनघाने फोन उचलला. समोरून निलेशचा शांत आवाज आला, ताई, आता तुला सगळं कळलं असेल. अनघा काही बोलू शकली नाही. निलेश पुढे म्हणाला, पण तुला अजून एक सत्य माहीत नाही. आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून अनघाला स्वतःच्या लग्नाबद्दलच पहिल्यांदाच शंका आली. निलेशचा आवाज फोनवरून येत होता, ताई, तुला वाटतं समीरचं आयुष्य तुला माहीत आहे. अनघा काही बोलली नाही. निलेश पुढे म्हणाला, तू ज्याच्यासाठी स्वतःचे दागिने विकलेस, त्याच्यासाठी स्वतःची स्वप्न मोडलीस, त्या माणसाने तुझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने फोन स्पीकरवर ठेवला. समीरही तिथेच उभा होता. निलेश, जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग. निलेश हसला. समीर, तूच सांगितलंस तर बरं होईल. समीर काही क्षण शांत राहिला. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. समीर, काय लपवलंयस? समीरने डोळे मिटले. अनघा, मी तुला फसवलं नाही, पण तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. अनघाच्या आवाजात वेदना होती. काय? समीर म्हणाला, कंपनी सुरू करण्याच्या आधी माझ्यावर मोठं कर्ज होतं. अनघा थबकली. मला याची कल्पना नव्हती, कारण मला भीती होती की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. समीरने पुढे सांगितलं, त्या कर्जामुळे माझ्यावर काही लोकांचा दबाव होता. कंपनी उभी केल्यानंतर ते लोक माझ्या मागे लागले होते. अनघा शांतपणे ऐकत होती. मग रियाचा यात काय संबंध? समीर म्हणाला, रिया माझ्यासोबत काम करत होती. तिने काही आर्थिक कागदपत्र शोधली होती, त्यामुळे तीही या प्रकरणात अडकली. अनघाने विचारलं, म्हणजे तुमचं अफेअर नव्हतं? समीरने तिच्या डोळ्यात पाहिलं. नाही. अनघाच्या मनात एकाच वेळी अनेक भावना होत्या. तिला समीरवर संशय आला होता. त्याच्या वागण्यामुळे ती दुखावली गेली, पण आता तिला जाणवत होते तो काहीतरी लपवत होता. मात्र कारण वेगळं होतं. तरीही एक गोष्ट तिला मान्य नव्हती. समीर, तू मला सत्य का सांगितलं नाहीस? समीरचा आवाज खाली आला. कारण मला वाटलं तुला या सगळ्यांपासून दूर ठेवणं म्हणजे तुझं संरक्षण करणं. अनघा म्हणाली, माझं संरक्षण करण्यासाठी मला अंधारात ठेवणं योग्य नव्हतं. समीरने मान खाली घातली. माझी चूक झाली. तेवढ्यात निलेश पुन्हा बोलला, ताई, अजून सगळं संपलेलं नाही. अनघाने विचारलं, आता काय बाकी आहे? निलेश म्हणाला, ज्या लोकांनी समीरवर दबाव आणला होता त्याच्याशी माझा संबंध होता. समीरने रागाने विचारलं, तू माझ्याविरुद्ध होतास? निलेश शांतपणे म्हणाला, हो. अनघाला धक्का बसला. निलेश पुढे म्हणाला, पण पैशांसाठी नाही. मग? निलेश काही क्षण शांत राहिला. कारण मला वाटत होतं की तुझं आयुष्य समीरसोबत सुरक्षित नाही. अनघा स्तब्ध झाली. काय म्हणतोयस? निलेश म्हणाला, ताई, तू समीरवर प्रेम केलंस, पण मला त्याच्या भूतकाळाबद्दल जे माहीत होतं ते तुला कधीच सांगितलं गेलं नाही. समीरने निलेशला थांबवलं. बस, जुन्या गोष्टी उकरून काही उपयोग नाही. पण अनघाने पहिल्यांदाच कठोर आवाजात म्हटलं, नाही समीर, आता सगळं ऐकणार. घरात शांतता पसरली. निलेश म्हणाला, लग्नाआधी समीर एका मोठ्या व्यावसायिक प्रकरणात अडकला होता. त्याने स्वतःची चूक मान्य केली होती, पण त्या प्रकरणाचा परिणाम तुझ्यावर होऊ नये म्हणून त्याने तुला काहीही सांगितलं नाही. अनघाने समीरकडे पाहिलं. हे खरं आहे? समीरने हळूच मान हलवली. हो. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. मग 12 वर्ष मी ज्या माणसाला पूर्ण ओळखते असं समजत होते, त्याच्याबद्दल मला इतकंसं सुद्धा माहीत नव्हतं. समीर जवळ आला. अनघा, माझ्या चुका होत्या, पण तुझ्यावरचं प्रेम कधीच खोटं नव्हतं. अनघाने लगेच उत्तर दिलं नाही. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्याची 12 वर्ष फिरत होती. दागिने विकलेला दिवस, पहिल्या ऑफिसची सुरुवात, रात्रभर केलेलं काम, समीरच्या प्रत्येक संघर्षात दिलेली साथ, आणि आता हे सगळं सत्य. काही वेळाने ती वळली. मला तुझ्यापासून दूर जायचं नाही. समीरच्या चेहऱ्यावर आशेची झलक आली. पण अनघा पुढे म्हणाली, पण आता एक अट आहे. काय? यापुढे आपल्या नात्यात एकही गोष्ट लपवायची नाही. समीरने तिच्यासमोर हात जोडले. मी वचन देतो. पण त्या रात्री अनघाला झोप लागली नाही.
कारण तिच्या मनात अजून एक प्रश्न होता, निलेशने हे सगळं का केलं? तो खरोखर तिचं रक्षण करू इच्छित होता की त्यामागे त्याचाही काही स्वार्थ होता? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशने स्वतः अनघाच्या घरी येऊन एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे समीर आणि अनघाच्या संपूर्ण आयुष्याला नवं वळण मिळणार होतं. सकाळी निलेश अनघाच्या घरी आला. अनघाने दार उघडलं. निलेशच्या चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास नव्हता. तो खूप अस्वस्थ दिसत होता. अनघाने विचारलं, काल तू जे बोललास त्याचा अर्थ काय होता? निलेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ताई, मला तुझ्याशी एक गोष्ट कबूल करायची आहे. समीरही हॉलमध्ये आला. निलेशने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी समीरची कंपनी बुडवण्याचा प्रयत्न केला होता. अनघा हादरली. का? निलेशने मान खाली घातली. कारण मला वाटत होतं की समीर पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेणार आहे आणि यावेळी त्याचा परिणाम तुझ्यावर होणार होता. समीर संतापला. माझ्यावर विश्वास नव्हता तर माझ्याशी बोलायचं होतं. माझ्या कंपनीत गुपचूप हस्तक्षेप करण्याचा तुला अधिकार कोणी दिला? निलेश शांतपणे म्हणाला, कोणालाही नाही, पण मी चुकीचा मार्ग निवडला. अनघा दोघांकडे पाहत होती. तिला आता समजलं होतं की गेल्या काही महिन्यात जे काही घडलं त्यात प्रत्येकाची थोडी ना थोडी चूक होती. निलेशने पुढे सांगितलं, मला समीरच्या जुन्या कर्जाबद्दल माहीत होती. काही लोक अजूनही त्याच्यावर दबाव टाकत होते, म्हणून मी रियाच्या कंपनीचा वापर करून काही व्यवहार थांबवण्याचा प्रयत्न केला. अनघाने विचारलं, पण मग कंपनीचे पैसे का हलवले? निलेश म्हणाला, तो पैसा मी स्वतःसाठी घेतला नाही. त्याने कागद समीरसमोर ठेवले. हा पैसा त्या जुन्या कर्जाच्या कायदेशीर सेटलमेंटसाठी वापरला गेला. समीरने कागद पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मात्र अनघा अजूनही शांत नव्हती. ती म्हणाली, निलेश, तुझा हेतू काहीही असो, तू माझ्यापासून सत्य लपवलंस. निलेशच्या डोळ्यात पश्चाताप होता. मला माफ कर ताई. अनघा म्हणाली, माफी मागण्यापेक्षा पुढे एक गोष्ट कर. काय? आपल्या कुटुंबात पुन्हा कुणीही दुसऱ्याच्या आयुष्याचा निर्णय त्याच्याशी न बोलता घेऊ नये. निलेशने मान हलवली. काही दिवसांनी कंपनीची संपूर्ण आर्थिक तपासणी करण्यात आली. सगळे व्यवहार स्पष्ट झाले. रिया निर्दोष असल्याचंही समोर आलं. तिने समीरसोबत काम केलं होतं, पण त्यांच्या नात्यात अनघाला वाटलं होतं तसं काहीही नव्हतं. अनघाने रियाची माफी मागितली. रिया हसून म्हणाली, मॅडम, तुमच्या जागी मी असते तरी माझ्या मनातही हेच प्रश्न आले असते. दोघींमधला गैरसमज संपला. मात्र हा संपूर्ण प्रकरणाने अनघाला एक मोठी गोष्ट शिकवली. विश्वास म्हणजे प्रश्न न विचारणं नाही. विश्वास म्हणजे प्रश्न पडले तरी सत्य समोर आल्यानंतर एकमेकांना समजून घेण्याची तयारी ठेवणं. समीरने स्वतःची चूक मान्य केली. त्याने अनघासमोर स्पष्टपणे सांगितलं, तू माझ्यासोबत होतीस म्हणून कंपनी उभी राहिली, पण मी कंपनी मोठी करताना तुला माझ्या आयुष्यापासून दूर केलं. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. मला तुझी कंपनी नको होती समीर. मला फक्त माझा नवरा हवा होता. समीरने तिचा हात हातात घेतला. आता तुला कधीच माझ्यापासून दूर ठेवणार नाही. काही महिन्यांनी कंपनीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समीरने सर्व कर्मचाऱ्यांसमोर अनघाला मंचावर बोलवलं. तो म्हणाला, आज तुम्ही मला कंपनीचा मालक म्हणून ओळखता, पण या कंपनीची खरी सुरुवात माझ्या नावाने नाही, माझ्या पत्नीच्या विश्वासाने झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अनघाच्या डोळ्यात अश्रू होते. समीर पुढे सांगितलं, मी यशस्वी झालो असं मला वाटत होतं, पण आज मला समजलं की पैसा कमावणं म्हणजे यश नाही. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला गमावू न देणं हेच खरं यश आहे. कार्यक्रम संपल्यानंतर अनघा आणि समीर ऑफिसच्या बाल्कनीत उभे होते. खाली कंपनीतील कर्मचारी आनंदाने गप्पा मारत होते. समीर हसून म्हणाला, अनघा, पुन्हा सुरुवात करूया. अनघाने विचारलं, कशाची? आपल्या नात्याची. अनघा हसली. नातं संपलं नव्हतंच, फक्त त्यावर धूळ साचली होती. दोघेही शांतपणे उभे राहिले, पण त्यांना माहीत नव्हतं कंपनीच्या पुढच्या विस्तारासाठी आलेल्या एका नवीन गुंतवणूकदाराच्या नावात त्यांच्या जुन्या भूतकाळाशी जोडलेलं आणखी एक गुपित दडलं होतं. आणि ते गुपित समोर आलं तर अनघा आणि समीरसमोर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा उभी राहणार होती. कंपनीच्या विस्तारासाठी एक मोठी गुंतवणूक येणार होती. समीरसाठी ही संधी खूप महत्त्वाची होती. तो अनघाला म्हणाला, आपली कंपनी आता देशभरात विस्तारू शकते. अनघा हसली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. काय? यावेळी कितीही मोठी संधी आली तरी निर्णय माझ्यापासून लपवून घेऊ नकोस. समीरने तिचा हात हातात घेतला. कधीच नाही. दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार कंपनीत आला. त्याचं नाव
होतं विक्रम मल्होत्रा. तो कंपनीची माहिती पाहत होता. समीर त्याच्यासोबत चर्चा करत होता. अनघा कागदपत्र तपासत होती. अचानक एका जुन्या फाईलवर तिची नजर गेली. त्यावर एक तारीख होती, 12 वर्षापूर्वीची. अनघाने फाईल उघडली. आत एका जुन्या कंपनीचा उल्लेख होता आणि त्या कंपनीच्या संचालकाचं नाव पाहून ती स्तब्ध झाली. विक्रम मल्होत्रा. अनघाने समीरकडे पाहिलं. समीर, हा तोच विक्रम आहे. समीर काही क्षण शांत राहिला. हो, पण तू मला सांगितलं होतंस की तुझ्या जुन्या कर्जाचा विषय संपला आहे. समीर म्हणाला, संपला होता. विक्रम त्यांच्या जवळ आलं. जुन्या गोष्टी पुन्हा उघडण्याची गरज नाही. अनघाला त्याचा आवाज विचित्र वाटला. त्या रात्री अनघाने समीरला विचारलं, विक्रमला तुझ्याबद्दल इतकं कसं माहिती आहे? समीर म्हणाला, कारण तो माझ्या जुन्या व्यवसायातील भागीदार होता. अनघा शांत झाली. मग आता तो आपल्यात गुंतवणूक का करतोय? समीरकडे उत्तर नव्हतं. पुढच्या काही दिवसात विक्रम वारंवार ऑफिसमध्ये येऊ लागला. तो समीरवर खूप विश्वास दाखवत होता. पण अनघाला त्याच्यावर अजिबात विश्वास वाटत नव्हता. तिने कंपनीच्या जुन्या नोंदी पुन्हा तपासल्या आणि तिला एक धक्कादायक गोष्ट सापडली. 12 वर्षापूर्वी समीरवर झालेल्या आर्थिक आरोपांमध्ये विक्रमचं नाव होतं, पण नंतर ती केस अचानक बंद झाली होती. अनघाने माधवला विचारलं. माधव म्हणाला, मॅडम, त्यावेळी सरांनी स्वतःवर दोष घेतला होता. अनघा दचकली. स्वतःवर? हो, कारण कोणीतरी दुसऱ्याला वाचवायचं होतं. कोणाला? माधवने हळू आवाजात सांगितलं, विक्रमला. अनघा थेट समीरकडे गेली. तू विक्रमला वाचवलंस? समीरने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. मग म्हणाला, हो. का? समीरचा आवाज थरथरला. कारण त्यावेळी त्याने माझ्यावर विश्वास ठेवला होता असं मला वाटलं होतं. अनघा म्हणाली, पण त्याने तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. समीरने मान खाली घातली. हो. दुसऱ्या दिवशी विक्रमने गुंतवणुकीचा करार समीर समोर ठेवला. फक्त सही करा, कंपनीची आर्थिक समस्या कायमची संपेल. समीर कागद घेणार इतक्यात अनघाने त्याचा हात थांबवला. आधी हा करार पूर्ण वाच. विक्रमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. अनघाने करारातील एक कलम दाखवला. त्यामुळे कंपनीच्या निर्णयांवर विक्रमला मोठा अधिकार मिळणार होता. समीरला धक्का बसला. तू हे मला का सांगितलं नाहीस? विक्रम हसला. व्यवसायात सगळ्या गोष्टी आधी सांगायच्या नसतात. अनघा शांतपणे म्हणाली, पण पती पत्नीमध्ये तरी सांगायच्या असतात. समीरने कागद बाजूला ठेवला. हा करार मला मान्य नाही. विक्रम उठला. तुम्ही दोघांनी माझी ऑफर नाकारली. त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. आणि तो निघून गेला. काही दिवसात कंपनीसमोर नवं संकट उभं राहिलं. काही मोठे ग्राहक करार रद्द करू लागले. बँकेकडूनही दबाव वाढला. समीर चिंतेत होता. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. आपण आधीही शून्यातून सुरुवात केली आहे. पुन्हा करू. समीर तिच्याकडे पाहून हसला. यावेळी तू माझ्यासोबत आहेस. अनघा म्हणाली, यावेळी आपण दोघं एकमेकांपासून काहीही लपवणार नाही. पण त्याच रात्री अनघाला एका जुन्या ईमेलचा पुरावा मिळाला. तो ईमेल विक्रमने 12 वर्षापूर्वी पाठवला होता. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, समीरला संकटात टाकणारा निर्णय विक्रमनेच घेतला होता. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे निलेशला हे सत्य आधीपासून माहीत होतं. अनघाच्या हातातला फोन थरथरू लागला. तिने निलेशला फोन केला. दादा, तुला हे आधीपासून माहीत होतं? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग निलेश म्हणाला, हो ताई, पण मी तुला सगळं सांगू शकलो नाही. अनघा स्तब्ध झाली. कारण निलेशने इतकी वर्ष एक सत्य लपवलं होतं आणि त्या सत्यामुळे तिचं लग्न झालं होतं. निलेशच्या त्या एका वाक्याने अनघाच्या मनात वादळ उठलं. हो ताई, मला सगळं आधीपासून माहीत होतं. अनघाचा आवाज थरथरला. मग मला का नाही सांगितलंस? निलेश काही क्षण शांत राहिला. मग त्याने जे सांगितलं ते ऐकून अनघा पूर्णपणे हादरली. तुझं आणि समीरचं लग्न योगायोगाने झालं नव्हतं ताई. अनघा स्तब्ध झाली. म्हणजे? समीरने तुला फसवण्यासाठी लग्न केलं नव्हतं, पण त्यावेळी विक्रमच्या चुकीमुळे समीरवर मोठं संकट आलं होतं. तुझ्या वडिलांनी त्याला मदत केली होती. अनघा शांतपणे ऐकत होती. निलेश पुढे म्हणाला, तुझ्या वडिलांना समीर प्रामाणिक मुलगा वाटला. त्यांनीच तुमच्या लग्नाला होकार दिला. अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे माझं लग्न पैशांसाठी किंवा कंपनीसाठी झालं नव्हतं? नाही ताई, समीर तुझ्यावर खरंच प्रेम करत होता. अनघाने लगेच समीरला फोन केला. आपल्याला आजच भेटायचं आहे. समीर तिच्या समोर आला. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्याशी अनेक गोष्टी लपवलंस. समीरने मान खाली घातली. हो, पण एक गोष्ट मला आता समजली. तुझं माझ्यावरचं प्रेम खोटं नव्हतं. समीरच्या डोळ्यात अश्रू आलं.
कधीच नव्हतं, अनघा म्हणाली. मग यापुढे आपल्यामध्ये कोणताही भूतकाळ गुपित राहणार नाही. समीरने तिचा हात धरला. वचन. दरम्यान विक्रमने कंपनी ताब्यात घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले, पण यावेळी अनघा तयार होती. तिने सर्व जुने कागद, व्यवहार आणि ईमेल एकत्र केले. माधव, रिया आणि निलेश यांनीही सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. सगळे पुरावे घेऊन त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला. काही आठवड्यात विक्रमने केलेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला. कंपनीवरचं संकट हळूहळू कमी झालं. समीरने मात्र एक निर्णय घेतला. यापुढे कंपनीत कोणताही मोठा आर्थिक निर्णय अनघाच्या माहितीशिवाय घेतला जाणार नाही. एका संध्याकाळी दोघे कंपनीच्या जुन्या ऑफिसमध्ये गेले. तीच छोटी जागा, तिथून त्यांच्या स्वप्नांची सुरुवात झाली होती. समीरने भिंतीकडे पाहिलं. इथून सगळं सुरू झालं होतं. अनघा हसली. आणि तिथे माझे दागिने विकून आलेले पैसे आहेत. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यासाठी खूप काही केलंस, अनघा म्हणाली. आणि तूही माझ्यासाठी केलंस. काय? मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंस. समीर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. अनघा पुढे म्हणाली. आता ही कंपनी फक्त तुझी नाही, आपली आहे. काही महिन्यांनी कंपनी पुन्हा स्थिर झाली. रिया स्वतःची स्वतंत्र कंपनी सुरू करून पुढे गेली. माधवला कंपनीत मोठी जबाबदारी मिळाली. निलेशनेही आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारली आणि भावासारखं समीरसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला. आणि अनघा, ती कंपनीच्या निर्णयांमध्ये समीरची खरी भागीदारी बनली. एके दिवशी समीरने तिला विचारलं, अनघा, तुला कधी वाटलं होतं का की आपलं नातं तुटेल? अनघा काही क्षण विचारात पडली. मग हसून म्हणाली, हो, पण त्याहून जास्त मला वाटत होतं की आपण सत्यापासून दूर जाऊ नये. समीर म्हणाला, मग आज काय वाटतं? अनघा त्याच्याकडे पाहून म्हणाली, आज वाटतं आपलं नातं अफेअरमुळे नाही तर सत्य लपवल्यामुळे जवळजवळ तुटलं होतं. पण जेव्हा दोघांनी सत्य स्वीकारलं तेव्हा नातं पुन्हा मजबूत झालं. अनघाने नवऱ्याच्या स्वप्नासाठी स्वतःचे दागिने विकले होते. तिने त्याच्यासोबत संघर्ष केला. पण जेव्हा समीरच्या आयुष्यात रियाचं नाव आलं तेव्हा तिचं जगच बदललं. तिने लगेच घर सोडलं नाही, तिने सूट घेतला नाही. तिने फक्त सत्य शोधलं. आणि शेवटी समोर आलं की दिसत होतं ते अफेअर नव्हतं. त्यामागे जुना व्यावसायिक संघर्ष, गैरसमज आणि लपवलेले सत्य होती. समीरनेही एक मोठी चूक मान्य केली. पत्नीवर प्रेम करणं पुरेसं नाही, तिच्यावर विश्वास ठेवू सत्य सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनघा आणि समीर पुन्हा एकत्र उभे राहिले. पण यावेळी त्यांच्या नात्याचा पैसा, कंपनी किंवा यश नव्हतं. तो होता विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी. कारण संसार मोठ्या घराने नाही, तर दोन माणसांनी एकमेकांपासून काही न लपवता उभा केला जातो. मित्रांनो, अनघा आणि समीरची ही कथा इथे संपते. पण या कथेतून मिळणारी शिकवण आपल्या मनात कायम राहील. कधीकधी नात्यातला सर्वात मोठा धोका तिसरी व्यक्ती नसते, तर एकमेकांपासून लपवलेले सत्य असतं. अनघाने नवऱ्याच्या स्वप्नासाठी स्वतःचे दागिने विकले. त्याच्या प्रत्येक संघर्षात त्याची साथ दिली. पण जेव्हा तिच्या मनात संशय निर्माण झाला तेव्हा तिने घाईने नातं तोडलं नाही. तिने सत्य शोधलं. आणि शेवटी समीरनेही आपल्या चुका मान्य केल्या. कारण संसार टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्यासाठी विश्वास, प्रामाणिकपणा आणि संवादही तितकंच महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.